टॅरिफवरून भारत आणि अमेरिकेमध्ये तणावाची स्थिती असताना आता ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलांचा भारतीयांवर नेमका काय परिणाम होणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी निनाद आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी. ट्रम्प यांच्या नव्या आदेशानुसार H-1B व्हिसासाठी अर्जदाराला प्रति वर्षासाठी $1,00,000 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये तब्बल 88 लाख रुपये एवढे शुल्क मोजावे लागणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना बसू शकतो असं बोललं जातंय. H-1B व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि अमेरिकन नोकऱ्यांच्या संरक्षणासाठी हा नियम आणण्यात आल्याचं सांगितलं जातं. H-1B व्हिसासाठी जास्त शुल्क आकारल्याने अनावश्यक अर्ज मर्यादित होतील असा ट्रम्प सरकारचा दावा आहे. पण या निर्णयाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल अशी भीती अभ्यासकांनी वर्तवली. एवढेच नव्हे तर जागतिक प्रतिभेबरोबरच विशेषतः भारत आणि चीनमधील कामगारांवर अवलंबून असलेल्या उद्योगांवरही याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारत हा H-1B व्हिसाचा 71% लाभार्थी होता, तर चीन 11.7% दुसऱ्या क्रमांकावर होता. H-1B व्हिसासाठी सर्वाधिक अर्ज करणाऱ्या कंपन्यांमध्ये Amazon आघाडीवर आहे, तर त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि गुगल या कंपन्यांचा क्रमांक लागतो. कॅलिफोर्निया राज्यात H-1B व्हिसावर काम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर अभियंते, टेक प्रोग्राम मॅनेजर आणि इतर आयटी व्यावसायिकांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकन विद्यापीठांमधून पदव्युत्तर किंवा PhD पदवी प्राप्त करणारे भारतीय विद्यार्थीही यासाठी अर्ज करतात. मात्र आता शुल्क वाढल्याने सर्वसामान्य भारतीयांना अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि नोकरी करण्याच्या स्वप्नाला ब्रेक लावावा लागू शकतो. अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स ऑफ मराठीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.